कॉकरोच जनता पार्टी मार्फत दिल्लीमध्ये जे काय जंतर मंतरवरती जे आंदोलन करण्यात ते आंदोलन इतकं भयानक आंदोलन होतं त्याचे पडसाद आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाले। मुंबईमध्ये सोमवारपासून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी मोठे आंदोलन झाले, मात्र त्याचे पडसाद आपल्याला पाहायला बघायला गेलं आपण आता मुंबईच्या आझाद मैदानावरती आहोत। मुंबईच्या आझाद मैदान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे। ही मुंबई ही आर्थिक सिटी म्हटली जाते। ह्या ठिकाणी अनेक आंदोलन येतात, आंदोलन करत असतात। आपण ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आझाद मैदान आहे। आझाद मैदानासमोर किला कोर्ट आहे। किला कोर्टच्या बाजूलाच आपण पाहायला गेलं तर मुंबई महापालिका आहे। अत्यंत सेन्सिटिव्ह ठिकाण हे मानलं जातं। मात्र असं असताना मुंबई पोलीस अत्यंत आक्रमकतेने पाहायला गेलं तर मुंबई पोलीस ज्या आंदोलकांनी जे सोमवारपासून जे काही आंदोलन मुंबईच्या विविध भागात झाली त्याचे पडसाद इतके भयानक होते। पोलिसांनी ज्या आंदोलकांनी कुठल्याही प्रकारे परवानगी घेतली नव्हती, ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली, शांतता भंग झाली, त्याच्यावरती मुंबईच्या आतापर्यंत मुंबईच्या विविध 8 पोलीस ठाण्यांवरती 900 जणांवरती आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शिवाजी पार्क पोलीस स्टेशन असं, सायन पोलीस स्टेशन, वर्ली पोलीस स्टेशन आहे, वडा टीटी पोलीस, अशा अनेक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहे। मात्र असं असताना आज सांगितलं गेलं तर कॉकरोच जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहे आज पुन्हा आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती येणार होते, मात्र अजून ते कुठल्या प्रकारे आले नाही। मात्र पोलिसांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात मोठा फौजफाटा तयार केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे दादर चैत्यभूमीवरती जे काही आंदोलन झालं होतं, ज्या आंदोलनामध्ये ज्या आंदोलकांनी परमिशन्स घेतली होती त्यांच्यावरती आतापर्यंत स्वतंत्र 3 गुन्हे दाखल झालेले आहे। 50 जे आंदोलक आहेत त्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र हे आंदोलन आता कितपत जात आणि याचे पडसाद महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात पोहोचतात आणि याच्यामध्ये जे कोण धर्मेंद्र प्रधान आहे केंद्रीय शिक्षणाचे यांचा राजीनामा मिळतो त्याच्यानंतर हे आंदोलन कितपत जातं हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई।